भूपती राघवर राजा राम पतित पावन सीताराम राघवर राजा राम पतित पावन सीताराम
रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम आज पहिला दिवस कीर्तनाचा घटस्थापनेचा सुद्धा नमनाला जर घडाभर तेल गेलं तर बाकीचा दिवा कसा जळला असं अशी म्हण आहे. तशी नमनाला जर अर्धा तास गेला तर बाकीचं कीर्तन कधी होणार नाही. म्हणून त्यातल्या त्यात जलद गतीनं नमन पूर्ण केलं. कारण न मन नावात त्याचा अर्थ दडलेला आहे. ते मन इकडे तिकडे धावणार आहे ना. ते नमन कशासाठी आहे? त्या मनाला एकाग्रता. कारण मन किती धावणार आहे. हा मनोजवम मारुत तुल्य वेगम. मारुतीचा वेग कसा आहे? वाऱ्यासारखं तर आहेच, पण मन हा बहिणीबाईंची कविता आहे ना, आता होतं भुईवर कधी गेलं आकाशात. काय मनाची गती आहे. मनोजवम. मारुतीचा वेग कसा आहे? मनाप्रमाणे. मनात आलं आता अयोध्येत, मनात आलं आता श्रीलंकेत, मनात स्मर्तृगामी म्हणतात. ती अष्टमहासिद्धींपैकी एक सिद्धी आहे. अष्टमहासिद्धींपैकी एक सिद्धी आहे. देवीची कृपा झाली जर तर ती सिद्धी प्राप्त होते. अशी तशी होत नाही. आणि त्यासाठी खूप तपश्चर्या आहे. आणि मारुतींना होते आणि लघिमा स्मर्तृगामी होते ते. म्हणून त्याचं वर्णन केलंय रामदासांनी. संत रामदास म्हणतात मनोजवम मारुत तुल्य. असं हे मन नमनामध्ये खेचून एकाग्र करण्यासाठी ते नमन आहे. आणि नमन आपल्याला जर भवसागरात तरुण जायचं असेल, कुठेही बघा, पाण्यात जर पोहायचं असेल
तर कसं उडी मारून जमणार नाही. फाटकन पाणी बसेल आणि काहीतरी होईल अपघात. पाण्यात सुद्धा सूर मारताना नमनानेच जावं लागतं. तसं या भवसागरात करून जायचं असेल तर कीर्तनात पहिल्यांदा सगळीकडेच पहिलं नमन आणि पहिला दिवस म्हणून सुख करता दुःख हरता. उद्यापासून म्हणजे आजपासून देवी आहेच. पूर्वरंगात गणपती असला तरी उत्तरंगात देवीच आहे आणि देवीच सप्तशती या विषयावरती आपलं कीर्तन चालणार आहे. तर आज पहिल्या दिवशी कीर्तनाची सेवा ही उशिरा काय बघा. मी पुराणात म्हणतो की कोणत्याही उत्सवाची आपल्याकडे सुरुवात पुराणानं होते आणि कीर्तनानं शेवट. हे कीर्तन का बरं शेवटी आहे आणि ते आता आपल्याला जागरण होतात म्हणून लवकर आपण आठवायचं असतं हे सगळं बरोबर आहे. पण जागर होऊन कळू जागरण गावात म्हणजे 12 वाजता जाऊ घे मग तुम्ही 12:30 वाजता. पण 12 वाजा अशी आपली समज आहे. हा जागराचं काय महत्व आहे लक्षात घ्या. मी अभ्यासच आहे मी काय पोचलेला नाहीये. खूप वेळ आहे तिथे उभा राहिलोय. थोडीशी वाडवडिलांची पुण्य आहे म्हणून या गादीवर उभं राहायचं मान मिळालं. पण माझं अजून कर्तृत्व फरक फार कमी आहे. पण मी अभ्यासक नक्की आहे. ह्या जीवाला ना पान तंबाखूचं व्यसन सोडा काहीच नाही. बाकीची व्यसनासाठी नाव घेत नाही. बाकीची आणखी व्यसन आहेत त्याला उद्यापासून सांगतो. पण पान तंबाखू पण ह्या जीवाला अनेक व्यसनी लागलेली आहेत. त्यातलं जेवण एक आहे बरं. हो काय बुवा सांगतात आधी बोलतो का मग विटो का. जेवण येतं कसं जेवण नाही झालं तर मग कसं काय तुम्ही करणार काम आणि कसं काय कीर्तन करणार कसली प्रवास करणार बरोबर. पण जेवणाचं लागलेलं व्यसनही या जीवात लक्षात. आणि ह्या जीवात्म्याला जेवणाचं व्यसन सोडवण्यासाठी काय आहे उपवास. हा उगाच नाही उपवास. एकादशीने दुप्पट खाशी अशी म्हण पडली कारण करतात लोक तसं. हा काय आम्ही उपवास काय तर जरा बदल पोटाला आराम काय काय वेगळे. पण या जीवात्म्याला लागलेले व्यसनही जेवण लक्षात घ्या. आणि हळूहळू ते कमी करावं यासाठी उपवास आहे. उपवास आपण म्हणतो उपवास असा खरा शब्द आहे. वास म्हणजे राहणं जवळ राहणं कोणाच्या परमेश्वराचा जो आतमध्ये आहे. बाहेर आपण बघतो पण तो आतमध्ये आहे तो दिसत नाही आपल्या जवळ असलेला म्हणून पहिल्यांदा बाहेर बघायचं. तर ह्या जीवात्म्याला लागलेलं व्यसन घालवण्यासाठी उपवास आहे आणि झोपेचं सुद्धा व्यसन आहे ते घालवण्यासाठी जागरण आहे. झोपेचं सुद्धा जीवात्मा हा झोप पाहिजेच. काम करणाऱ्या माणसाला जर गाढ झोप लागली नाही तर त्याला ताजं तवानपणा वाटत नाही. गाढ झोप म्हणजे काय स्वप्न म्हणजे काय हे जागृती खरी जागृती आहे का ह्याची चर्चा आपण हळूहळू करणार आहोत. आज गणपतीचा विषय थोडा तरी बोलतोय. पहिलं नमोनो गणेशा वंदनो आता सगळीकडे असतं की नाही. गोंधळी आमच्या आहेत आम्हाला भेटतात चिंतन पासून. ते म्हणाले होते पुढे तुम्ही साळशीला या देवीनं त्यांचं म्हणणं ऐकलं हो. मला अगोदर माझं सुरुवात झाली होती पण त्यांना माहित नव्हतं की देवीनं अगोदरच प्लॅनिंग केलं ते. पण त्यांनी मला चिंतनला सांगितलं होतं तुम्ही साळशीला या. देवीनं ऐकलं ना. हे गोंधळी देवीला गोंधळ देवीचं जिथे ते देवळ असतो तिथे गोंधळ होतोच. देवीला गोंधळ आवडतो कारण गोंधळ जीवन एक गोंधळच आहे लक्षात. जीवनात या देवीला प्रसन्न करून आपण आपला गोंधळ सोडण्यासाठी देवीला आणि देवीची सगळी सप्तशती आहे ना युद्ध आहेत सगळी. पहिलं युद्ध मधुकैठ मग महिषासूर मग शुंभ निशुंभ त्याचे सेनापती चंडमुंड अशी सगळी युद्ध आहेत ते आपण बघणार आहोत. 9 दिवसामध्ये जेवढी शक्य होती तेवढी राहिलेली पुढे. तसे गोंधळ देवीला आवडतो
हा 10 मिनिटं होईल काय विडा नाही. हा सदई पण आवडते ते सदई पण आहे. असं सगळं एका मागोमाग सगळं फटाफट सगळं. कारण आपल्याला जागरण बरोबर आहे. सकाळी घरी आम्ही आपल्याला पटकन जाऊ पण पुढे सगळं काम करणारे त्यांना जागरण होतं. त्यामुळे वेळेत सगळं आटपायचं असल्याने मला सुद्धा वेळेचं गोंधळ आहे. लोक ऐकतायत छान म्हणून की आपला देव म्हणते नाही किंवा असं केलं असतं मग कठीण होईल. त्यामुळे वेळेतच मला पण आटपायचं असल्यामुळे सुख करता दुःख हरता. आता हा जागरण व्हायलाच हळूहळू हळूहळू हे जागरण सहन करण्याची ताकद ईश्वर सगळ्यांना देऊ. आणि एक दिवस का जागरण बघणारच उद्यापासून पुढे थोडं आज सगळं सांगितलं. गणपतीचा विषय थोडा तरी बोलायला हवा. सुख करता दुःख हरता प्रभू तू. कसा आहे तो सुख करता दुःख हरता असा तो गणपती आहे. गणेश गणनायक गणांचा समूह. आणि त्याला कसं आहे वारण वदना भवजल तारक भवजल पासून आहे सगळं. भवजल आपण ढवळणार आहोत. मला जेवढं जमेल देवीच्या शक्तीने तेवढं. हे भवजल म्हणजे नक्की काय म्हणजे बघणार आहोत. पण या भवजलातून तारून देणार. भवजल तारक मंगलकारक श्रेष्ठची भाग्य विधाता प्रभू तू. सुख करता दुःख हरता प्रभू तू. वारण वदना विघ्न वारणा. हत्तीचं मुख गजवदन आपण म्हणतो. हत्तीचं त्याचं मुख आहे. हत्ती प्राण्यांमध्ये बुद्धिवान प्राणी आणि बुद्धीची देवता गणपती. तो गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. गोष्ट हत्ती कधी कसा बुद्धिवान असतो याची गोष्ट आता मी सांगत नाही. विषय जेव्हा बघूया. पण प्राण्यांमध्ये बुद्धिवान हा हत्ती आहे. हत्ती बघा दिसला मला तर हत्तीला जाऊन मिठी मारावी असं वाटतं. एवढा गोंडल दिसतो छान दिसतो. डोळे एवढे एवढे शरीराच्या डोळे किती एवढे बारीक कान एवढे सुपासारखी सोंड अशी आणि बघितलं की छान वाटतं एकदम जाऊन त्याला. पण भीती काय रागावला तो हत्ती सारखा रागावला की सांग. मग काय किती कठीण झाड असू दे. बघितलं ना हत्ती घुसतात जंगलात तिथे आलेले इकडे मागच्या साईडला वगैरे काय होतं परिस्थिती. कर्नाटकात येणार रागावला हत्ती म्हणून हत्तीची कधी चिडवायचं नाही हत्तीला. प्राणी संग्रहालयात जातो ना तिथे त्यांची वॉर्निंग असते बघण्यासाठी. हत्तीला कधीही चिडवायचं नाही. एक वेळ सिंह पिंजऱ्यात असतो तो काय करायचं. पण हत्ती मोकळा असतो तो काय करत नाही. पण त्याला जर चिडवलं निवचलं तर त्या हत्ती एवढा गोंडस दिसतो छान दिसतो. आपल्याला मला जाऊन पण भीती वाटते तेव्हा एवढा मोठ्या सोडून उचललं तर काय करायचं भीती वाटते. पण त्याच्या जवळ जावं. हा तो काय गवो शांकार पण बुद्धिवान सर्व प्राण्यांमध्ये. त्याच्या बुद्धीची गोष्ट नंतर कधीतरी पुढच्या पूर्वांमध्ये येईल कधीतरी विषय जेव्हा सांगा. आता मला आख्यानाला वेळ कमी पडेल पूर्ण वाढवला म्हणून ही गोष्ट आपण रिझर्व मध्ये ठेवू. तर असा गजवदन व्यापक सकला विश्वादंता संपूर्ण अनुरेणून भरलेला. कुठे नाही या स्वरयंत्रात आहे, या पकवाज मध्ये आहे, या पेटीमध्ये आहे, आपण बसलेल्या पायऱ्यांमध्ये सगळीकडे भरलेला आहे तो. पण आपल्यात सुद्धा तोच आहे. पण आपल्याला तो दिसत नाही. म्हणून आधी पाषाणात बघायला लागतो आणि पाषाणातला दिसायला लागला की हळूहळू या जिवंत पाषाणामधला हळूहळू दिसण्याची शक्यता निर्माण होते. असा व्यापक सकला विश्वादंता तारिया पतिता अशी गणेशाची प्रार्थना आज केलेली आहे. अशा त्या गणपतीला वंदन करून माझ्या सेवेचा आरंभ मी आजपासून करतोय. म्हणून पूर्वपद्यामध्ये गणेश सांगत असताना कवी म्हणतात कधी कधी प्रत्येक सुरुवातीला गणेश पूजनाशिवाय होत नाही. विद्यारंभे वाहेत प्रवेशी निर्भयता संग्रामे समृद्धे
प्रत्येक गोष्टीच्या सुरुवातीला गणेशाला नमन हे केलंच पाहिजे. आणि त्याप्रमाणे पूर्वरंग आपल्या कवी जे आहे ते सांगतात, सुख करणारे थोडा वेळ नामस्मरण करूया कृष्णाच्या पद्धतीप्रमाणे, कारण नामस्मरणच सगळ्यात महत्वाचं आहे. याच्याकडे जावं म्हणून हे सगळं आहे. याच वेळेच्या बंधनामुळे एक धोक्याची सूचना जी असते नेहमी काय काय लोक देतात. मी मोक्याची सूचना माझ्या कीर्तनाच्या पूर्वरंगाच्या सुरुवातीला देतो, पण आज मी विसरलो ती वेळेच्या गडबडीमुळे, वेळेचं नियोजन करता करता. ती आता मी सांगणारच आहे आणि मगच पुढे जाणार, कारण ती सूचना फार महत्वाची आहे. काय सूचना आहे ते आता म्युच्युअल फंडला फार हे काय दिवस तेजीचे आहे म्युच्युअल फंड, पण ते सांगतात खाली धोक्याची सूचना असते की म्युच्युअल फंड हे शेअर मार्केटच्या आधी नाही, शेअर मार्केट गडगडलं की म्युच्युअल फंड टाकायचं होऊ शकतो, काही पण सांगताय. तसं कोणत्या सिरियल मध्ये खाली एक सूचना दिलेली असते की सिरियल मधल्या या पात्रांशी दिग्दर्शकाचा काही संबंध नाही, किंवा कोणाचा जर मानभंग झाला असेल तर त्याची जबाबदारी आमच्यावर नाही वगैरे वगैरे. सुद्धा कोणावरती अशी सिरियल नसते असे सांगण्यात आहे, कोणी तक्रार करू नये. तसं ते धोक्याची सूचना देतात, पण मी त्याली मोक्याची सूचना, मोक्याची सूचना फार महत्वाची पूर्वरंगाच्या सुरुवातीला देतो. विषयाला सुरुवात करणार गडबडीत राहून म्हणजे आता मध्यंतरात देतोय आणि मग नामस्मरण, मग आख्या सुरू. व्यासांनी सांगितलंय, रोज त्याच्यावर थोडं थोडं बोलणार आहे कारण ते महत्वाचं. काय सांगितलं? श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रन्थकोटिभिः. ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव न परः. एवढंच फक्त समजून घ्यायचंय आणि एवढ्यासाठी एवढं सगळं आहे. हे दिसणारं जग खोट आहे आणि हा ज्याच्यामुळे दिसतो तेवढंच खरं आहे. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीव हा ब्रह्मैव न परः. आणि एवढं का किती श्लोक मी फक्त अर्ध्या ओळीतच सांगतो. श्लोकाच्या एका भागात श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि, एका अर्ध्या श्लोकातच सांगतो, म्हणजे एका ओळीत सांगतो. काय? यत् उत्तम ग्रंथ कोटिभिः, कोट्यावधी ग्रंथ, 1,00,000 नाही, 1,000 नाही, कोट्यावधी ग्रंथ जे ईश्वराबद्दल सांगतायत. काय समजून घ्यायचंय? ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीव ब्रह्मैव न परः. हळूहळू बघूया देवी कशी शक्ती देईल स्पष्टीकरण होण्याला.
असूनही हे पाहिजे, सगळं करत असताना हे लक्षात पाहिजे माझ्या, म्हणून ही सूचना मी देत असतो की दिसणारं सगळं जग खोटं आहे, पण ज्याच्यामुळे ते भासतंय ते खरं आहे. आणि हे कळण्यासाठी कलियुगात नामस्मरण महत्वाचं आहे, म्हणून कृष्णाच्या पद्धतीमध्ये नामस्मरण. घटिका गेली पळे गेली तास वाजे घडाडा, बोला पळे गेली तास वाजे घडाडा, घटिका गेली पळे गेली तास वाजे घडाडा, आयुष्याचा नाश आयुष्याचा नाश होतो नामस्मरण. जय जगदंबे माझे आई मजला ठाव द्यावा पाय, हे माझे आई मजला ठाव द्यावा पाय. आई मजला ठाव द्यावा पाय, गुरु ते माझे आई मजला ठाव द्यावा पाय. माझे आई मजला ठाव द्यावा पायी. पण 10 मिनिटात आपण आजचं कीर्तनाची सेवा संपवणार आहोत. मी सुरुवात आज करून ठेवणार आहे. सप्तशती हे जे आपण रोज इथे वाचन पण होतं सप्तशती ग्रंथाचं, हा सप्तशती ग्रंथ ज्यांनी लिहिला म्हणजे मूळ दाखलाय कुठे तर मार्कंडेय ऋषींनी जे मार्कंडेय पुराण लिहिलेले आहे त्या पुराणामध्ये देवी महात्म्य या नावाने ते प्रसिद्ध आहे. 700 श्लोक त्याच्यामध्ये आहेत. 700 श्लोक 13 अध्याय आहेत, पण 13 अध्यायांमध्ये 700 श्लोक आहेत, म्हणून त्याला सप्तशती असं म्हणतात. शत म्हणजे 100, सप्तशत म्हणजे 700 श्लोकांचा तो ग्रंथ आहे, म्हणून त्याला सप्तशती म्हणतात. आणि तिसरं नाव म्हणजे त्याचं एक नाव सप्तशती, दुसरं नाव त्याचं देवी महात्म्य,
आणि तिसरं नाव त्याची सावर्णी मधूची जन्मकथा. आता हे वैवस्वत मन्वंतर झाले. एक मन्वंतर फार कालगणना बघायला लागणार, मला सांगायला फार कठीण आहे. ब्रह्मदेव जो आहे त्या ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 71 मन्वंतर होता. त्या 71 महायुग होता. 71 महायुग. एक महायुग म्हणजे 4 युगांचं एक रोटेशन म्हणजे एक महायुग. आणि त्या 71 महायुगांमध्ये अशी 71 महायुग होता. त्यातले युगे 28 म्हणजे 28वं महायुग चालू आहे आणि त्यातलं शेवटचं कलियुग आहे. पण म्हणतो ना युगे 28 विटेवर युग. तर त्या 14 त्याच्यामध्ये 14 मन्वंतर होता एका दिवसामध्ये ब्रह्मदेवाचे. ते 14 मनु ठरलेले आहेत. त्यातला हा 7वा मनु वैवस्वत मन्वंतर चालू आहे. त्याचं मन्वंतर चालू आहे. आणि पुढचा होणार आहे 8वा तो सावर्णी मनु आहे. आणि तो देवीच्या प्रसन्न मनु म्हणजे काय? सूर्य. या जगात आता मनु मानव आपल्याला नाव पहिला जो मनु होऊन गेला स्वयंभू मनु, त्याची आपण प्रजा आहोत म्हणून आपल्याला मानव म्हणतात. मनुची प्रजा मानव. तसं प्रत्येक मन्वंतराला एक मनु असतो आणि तो या मन्वंतराचा वैवस्वत मन्वंतर आहे असं आपण समजत असतो. पुढचा मनु आहे तो सावर्णी आहे. आणि या सावर्णी मनु म्हणजे पूर्ण मन्वंतराचा अधिपती राजा आहे. तो पूर्ण म्हणजे सूर्यपुत्रच आहे. दिवसवादाचा सावर्णी. आणि तो देवीच्या कृपेमुळे तो पूर्वजन्मामध्ये सुरथ नावाचा राजा होता. आणि ही कथा मार्कंडेय ऋषींनी सांगितली आहे मार्कंडेय पुराणामध्ये. आणि त्या राजाला सुरथ नावाचा राजा आणि समाधी नावाचा वैश्य म्हणजे वाणी, हे दोघे जण कसे आले त्या ऋषींच्या सुमेधा नावाच्या ऋषींच्या आशीर्वाद कसे आले. त्यांना देवीची ही महात्म्य सगळं म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे मधुकैटभ, महिषासूर, मग शुंभ निशुंभ आणि त्यांचे सेनापती अगोदर आले चंडमुंड, त्यांनाही मारते म्हणून ती चामुंड. त्यांनी मारल्यानंतर सांगितलं की आम्हाला काहीतरी वरदान दे, त्यामुळे ठीक आहे मी चामुंडा नावाने प्रसिद्ध होईल चंडमुंडाला मारलं असं तिथे सांगितलं. अशा त्या युद्धाच्या कथा आहेत सगळ्या. आणि त्याच्यामध्ये अत्यंत सुंदर अशी देवीची स्तुती. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता, या देवी सर्वभूतेषु लज्जारूपेण संस्थिता. नमस्तस्मै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो. अशी सुंदर सुंदर स्तुती त्या सप्तशतीमध्ये आहे. त्या सप्तशती या सुरथ राजाची काय काय परिस्थिती, त्याला कसं देवी मार्ग ऐकण्याचं त्याच्या भाग्यात आलं. या समाधी नावाच्या वैश्य त्याला कसा भेटला, ही सगळी कथा. आणि थोडक्यात जमलं तर मार्कंडेय ऋषी हे किती अधिकारी होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांचा हा ग्रंथ प्रसिद्ध आहे कारण मार्कंडेय युगाचे तिथे येतो. कारण मुळात हा जो सप्तशती ग्रंथ आहे मार्कंडेय पुराणातला आहे. देवी महात्म्य म्हणून त्याचा 700 श्लोकांचा भाग वेगळा. आणि काय ताकद आहे आपल्या देशातच नव्हे संपूर्ण जगामध्ये. आपल्याला पाहिजे ती गोष्ट जर आपण विधान आहे त्या सप्तशतीला सोडवलं आणि त्याच्या मंत्रामध्ये त्याच्या मूलमंत्र दीक्षा वगैरे फार कठीण आहे त्याचे न्यास वगैरे. आणि ते सगळं मात्र जर व्यवस्थित केलं तर तुम्हाला जे पाहिजे ते देवी देऊ शकते. त्या सुरथ राजाला एका मन्वंतराधिक बनव सावर्णी 8व्या मन्वंतराचा सावर्णी मन्वंतराधीश होती. आणि होणार आहे तो पुढे. आता हे मन्वंतर संपल्यानंतर मधु सुरू होणार आहे, सावर्णी मन्वंतर सुरू होणार
होणार आहे आणि त्याची कसं कसं त्याला देवीने सांगितलं, कसं कसं दैत्यता मारलं, ह्या सप्तशती ग्रंथाची एवढी ताकद आहे. आता ते सांगू आणि ह्या ताकदीचा अनुभव मी स्वतः घेतलाय आणि घेतोय. तर ह्या अप्रतिम अशा प्रकारचं आत्ताचं हे साधन आहे कलियुगातलं, त्याची कथा आपण उद्यापासून बघणार आहोत. आज या गणेशाला आणि देवीला वंदन करून आपल्या मनात सुद्धा असाच भाव जागृत व्हावा असं सांगताना कवी पूर्वपंथाची तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता.
रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ देवी पावनाई माता की जय श्री सिद्धेश्वर महाराज की जय 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 रघुवीर समर्थ